नमस्कार मंडळी, माझ्या आणि मोनेच्या ब्लॉगमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आज ब्लॉग शूट करायला लागलो होतो आम्ही चाललो भूमला. आमचं अर्जंट काम आहे आणि आमचं अर्जंट काम असल्यावर पाऊस येणार नाही असं कधी झालंच नाही. पावसामुळेच आम्ही एका शेडमध्ये थांबलेलो. आता पाऊस थांबलाय, आम्ही इथून पुढं भूमला निघणार आहोत. आता फक्त भूमला जाताना फक्त मोने पाऊस नाही गाठवू नाही आपल्याला लवकर निघावं लागेल. आपलं काय काम आहे भूमला? पैसे आणायचे. किती पैसे आणायचे? 2 लाख रुपये. पोतं घेतलं की नाही पैसा? घेतलंय. तर मंडळी आम्ही पोतं बी घेतलंय पैशाला 2 लाखासाठी आणि त्यासाठीच आम्ही आता भूमला चाललेलो. पाऊस थांबलाय. आता मस्त तुम्ही आमच्या बरोबर शेवटपर्यंत थांबा. ब्लॉग खरंच खूप सुंदर होणार आहे. 2 लाख रुपये आणायचे. मोने पोतं कुठे आहे? डिगीत ठेवलंय. डिगी आहे का आपल्या गाडीला? तर चला मंडळी, जाऊ आपण भूमला. तर मित्रांनो, आम्ही थोडं पुढं आलोत, घाटाच्या वर आलोत. एक घाट लागत होता तिथं. घाटाचं चढून आल्यानंतर एवढी थंडी वाजायला लागली ना, कानात सगळं आम्ही टू व्हीलर आलोत. कानात नाकात सगळा गार वारा चाललंय. मोन्याला म्हणत होतो एक गमजा घे टापर बांधायला, पण मोन्या म्हणला मी व्यायामाचा माणूस आहे, मला थंडी वाजत नाही. पण आता खरी फाटली त्याची थंडीमुळे. मला तर माझा गामजा आहे, मोन्याला काय गामजा नाही. आता गामजा बांधू, कारण की मलाच गाडी चालवायची, मोन्या काय गाडी चलिणार नाही. आणि गामजा बांधण्यामुळेच गाडी थांबवली आम्ही. गामजा बांधतो आणि गाडी चालवायला बसतो. कसं होतंय मोन्या, वाजती का नाही थंडी? गार लागायले आता. आता बस बोंबलत, मी तुला सांगितलं होतं. गामजा बांधलाय, नको भूमला. एकदा पाऊस चालू झालाय मोन्या. पावसाचं आहे ना आपलं काय लागलाय, घाट आलाय. तर अजून पावसाने आम्हाला गाठलेले आहे मित्रांनो. परंतु आता इथं काहीच आडोसा नाही. आता आम्हाला अशीच गाडी चालवावं लागेल. तर पाऊस तर यायला लागलाय. आम्ही काय आता पावसाची चिंता करणार नाही, कारण की आम्हाला आणायचे पैसे. तर बघू आता भूम मध्ये तर आलो आपण. बघू आता हुडू कोणतलगिरी रोडला आहे. आम्ही ज्या कामासाठी भूमला आलतो ते काम तर झालंय. पैशासाठी चालतो, पैसे भेटलेले आहेत. ज्या पाहुण्यानी एका दुकानात ठेवले होते आणि त्या दुकानात जाऊन घेऊ म्हणले होते, तिथं गेलतो आम्ही. आम्हाला ती सापडायला वेळ लागला, कारण की आम्हाला माहीत नव्हतं की कुठं होतं दुकान. दोघा तिघांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं कुठं आहे दुकान. परंतु आपल्यासोबत हे शेठ आलते, मोनू शेठ म्हणले पावसा पाण्याचं मला भिजवीत आणलंय सर चहा तरी पाच. मोन्या म्हणला इथं एक प्रसिद्ध चहावाला आहे, आलम प्रभू हॉटेल म्हणून, तिथं खूप छान चहा भेटतोय आणि ती चहा पिण्यासाठी थांबलो. परंतु जेवढी क्वालिटी पाहिजे तेवढी क्वालिटी मला काय वाटली नाही. मोन्याला कसा चहा आवडतो हिटला आणि कसा नाही काय माहीत नाही. पण मोन्या म्हणला होता चहा भारी भेटते, परंतु आपल्याला काय आवडलेलं नाही. आता चहा पिऊन गावाकडे निघू, कारण की आपल्याला ज्या कामासाठी आलतो ते काम तर झालंय. तर चला चहा पिऊन गावाकडे निघू. आता आम्ही भूमपासनं आमच्या गावाजवळ आलतो. गाव आता आमच्या इथून हायवे ओलांडलं की आमचं गावच लागतंय. इथून आमचं गाव नाही म्हणलं तरी 5 किलोमीटर आहे. आमचं सगळं काम व्यवस्थित झालं, परंतु थोडं गाव राहिलं की आमचा एक घोटाळा झाला. मोन्या असला आणि घोटाळा होणार नाही असं कधी झालंच नाही. आमची गाडी बंद पडली आणि आमचं गाव इथून फक्त 5 किलोमीटरवर आहे. की हायवे ओलांडला की आमच्या गावाचा शिवार लागतंय. परंतु आता आमची गाडी बंद पडली, गाडी काय चालू व्हाय नाही. काय झालंय नेमकं ती आता मोन्यालाच माहिती, कारण की मोन्याच गाडी चालवायला बसला होता. मोन्याला चहा पाजला की मोन्या म्हणला मी गाडी चालवतो. मोन्या फ्रेश झालता, परंतु मोन्याने गावाच्या अलीकडेच गाडी बंद पडली आणि आता आम्हाला गावाकडे जायला उशीर व्हायला लागलाय. नेमकं गाडीला काय झालंय तीच कळा नाही. की का मारू परेशान झालाय मोन्या. काय झालंय गाडीला? काय बेटा, तू असल्यावर तर घोटाळ्यावर सुद्धा बेटा. 5 किलोमीटरवर गाव राहिले फक्त लागा आपलं. सगळं काम व्यवस्थित झालं, पण त्या गाडीमुळे इथूनच थक्के झालाय. तर थांबा मित्रांनो, काय झालं नेमकं बघतो. झाले गाडीला अरे चलून काय झालंय बघ तरी. किती इंजिन मध्ये, काय इंजिन मध्ये फॉल्ट आहे का काय झालंय? एकदा ती प्लगची पिन काढून बघ बरं बेटा. मोन्या फक्त हायवे वाला की आपलं गाव आहे का लवकर. प्लग सगळा बसवलाय. आता प्लग एकदा पुसून घेतलाय मोन्यानी. बघू आता गाडी चालू होती का नाही.
देवाचं नाव घेऊन म्हणे एकदा. कुठलं मी गीत तुझ्या आवडतं देवाचं? बजरंग बली की वा बजरंगबलीच्या कृपेने आमची गाडी चालू झाली मित्रांनो. अर्धा ते पाऊण तास झटत होतो, परंतु म्हणलं आता तुम्हाला बी दाखवावा. आता आमचं गाव 5 किलोमीटरवर राहिलंय. आमचा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असला तर ब्लॉगला नक्की लाईक करा. आणि काय फॉलो करा, सबस्क्राईब करा कशाला चॅनलला. अरे मोन्या जरा धडा धडा बोलत जा रे, त्याशिवाय सबस्क्राईब करीत नाहीत माणसं. आपण नवीन नवीनच आहेत ह्यात. हा एकदा म्हण अजून एकदा. हसू नको सारखं दातच काढतंय राव. फॉलो करा, सबस्क्राईब करा. जरा सिरियस हो जरा. काढलं का दात अजून? नुसतं दात काढण्यावर आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन रोज ब्लॉग तुम्हाला येत राहतील. तर धन्यवाद आणि नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.